नुकताच लागलेला विधानसभेचा निकाल अनेक राजकीय विश्लेषक, पत्रकार, विरोधी पक्ष व अनेक सामाजिक कार्यकर्ते अनपेक्षित निकाल लागल्यामुळे सर्वांच्या भोवया उंचावल्या आहेत, अशी चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे। महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्ष म्हणून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी ईव्हीएम हटाओ देश बचाओ ही स्वाक्षरी मोहीम संपूर्ण महाराष्ट्रात राबवली असून सर्वाधिक जास्त प्रसिद्धी अमरावती जिल्ह्याचे सर्वसार वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा प्रमुख संजय चौरपगार यांनी संपूर्ण जिल्हा पायथी घालून वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचा आदेश पाळून संजय चौरपगार यांनी ईव्हीएम हटाओ देश बचाओ अशी स्वाक्षरी मोहीम राबवून जिल्ह्यात हा विषय चर्चेचा बनला आहे। लोकसभेमध्ये पाहिजे त्या प्रमाणात त्याचा भ्रष्टाचार झालेला नाही किंवा हँग केला नाही, पण या विधानसभेमध्ये ह्या मशीन हँग केल्या आहेत। विधानसभेमध्ये हँग केल्या आहेत। आता तुम्ही बडनेरामधल्या मतदारसंघामध्ये पहा, एका उमेदवाराला सारखे मतं आहेत 130 130 130 16 16 16 आणि हे बॅलेट पेपर आम्ही सुद्धा पाहिले आहेत। ते मतं जरी सारखे असतील तर कुठंतरी मशीनचा प्रॉब्लेम आहे आणि गावातच मतदानामध्ये तफावत असल्यामुळे लोक म्हणत आहेत की आता मतदान आम्ही ईव्हीएम मशीनवर करणार नाही, बॅलेट पेपरवर करणार आहे म्हणून। हा ईव्हीएम विरोधीचा जो प्रचार आहे हा 2004 पासून आहे। आम्ही तुम्ही अगर आमचा इतिहास पाहिला तर श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी 2004 मध्येच पिटिशन याचिका दाखल केली होती। कोर्टामध्ये प्रकरण चालू आहे आमचं 2004 पासून आहे। आम्ही 20 वर्षापासून या ईव्हीएमच्या विरोधात आहोत, कारण विदेशामध्ये अमेरिकेमध्ये हे मशीनचा उगम झाला, पण त्या लोकांनी तिथं हे मतदान करणं बंद केलं। तिथं बॅलेट पेपरवर मतदान होत आहे, जिथं उगम झाला तिथं बॅलेट पेपरवर मतदान होत आहे आणि भारतामध्ये जे लोक सत्तेत आले त्यांनी या ईव्हीएम मशीनचा आधार घेऊन ते सत्तेत येत गेले म्हणून ते टिकून ठेवलं। परंतु आमचा आता आक्षेप आहे, अमेरिकेचा सुद्धा आक्षेप आहे की या मशीनवर मतदान झालं नाही पाहिजे, या पुढच्या पूर्ण निवडणुका या बॅलेट पेपरवर झाल्या पाहिजे, शिक्क्यानं झाल्या पाहिजे असं लोकांचं म्हणणं आहे।